धुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 10 जानेवारी रोजी रात्री प्रभागातील साक्री रोडवरील रिमांड होमलगत साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांची प्रचार सभा पार पडली। या सभेला मंचावर आमदार मंजुळा गावित, शिवसेना साक्री तालुका प्रमुख विशाल देसले, प्रभाग 10 मधील उमेदवार आनंद साहेबराव लोंढे, सौ सविता संजय वाल्हे, सुरेखा कुणाल गवळी, संदेश भूमी समितीचे प्रमुख आनंद सैंदाने, ज्येष्ठ पत्रकार रवी नगराळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। सभेला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। तरुण वर्गही सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी आमदार मंजुळा गावित आणि विशाल देसले यांनी प्रभाग क्रमांक 10च्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे शिवसेनेचेच उमेदवार निवडून महापालिकेत पाठवा असं आवाहन मतदारांना केलं। माजी नगरसेवक संजय वाल्हे, उमेदवार आनंद लोंढे तसेच आनंद सैंदाने यांचीही यावेळी भाषणे झाली। आपल्या धुळ्यातलं राजकारण अनेक वर्षापासून आपण पाहत आलोय, परंतु चालू वर्षाचं राजकारण फार वेगळं राजकारणाला ह्या वर्षी वळण आलेलं आहे। वेगवेगळे प्रकार आज आपल्याला पाहायला मिळत आहेत। फुगड्या डोळ्यांनी आज आपण पाहतोय कुठल्या प्रभागात काय काय घडतंय, कुठल्या प्रभागात काय घडतंय, समोरच्या उमेदवारांवर कशा पद्धतीने दमदाटी केली जाते, दडपशाही केली जाते, हे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहून राहिलोय। मी माझ्या या प्रभाग क्रमांक 10चे सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करेन, आपण जर आता चुकलो तर पुन्हा अजून आपल्याला 5 वर्षापर्यंत तेच आपल्याला वाट पाहावी लागेल। म्हणून आपल्याला अशी चूक न करता आम्ही या ठिकाणी जे आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याला कधीही आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस कधीही तुम्ही आवाज दिला तर ते तुमच्या सेवेसाठी तत्परतेने ते हजर राहतील, अशा पद्धतीचे या ठिकाणी शिवसैनिक आणि हे सर्व उमेदवार आपल्या समोर आज दिलेले आहेत। म्हणून पुन्हा मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन, माझ्या लाडक्या बहिणींनाही विनंती करेन, लाडक्या बहिणींचं जे असेल तुमच्या आपल्या ज्या शासनाच्या योजना असतील त्या योजना तुमच्यापर्यंत आणून देण्यासाठी आणि त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या या व्यासपीठावर आपल्याला माहिती आहे की संजय भाऊ वाल्हे यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेत। आनंद भाऊंनी त्यांच्या प्रयत्नातून आपल्या सर्व शासनाच्या ज्या ज्या योजना असतील त्या आपल्या गोरगरिबांच्या दारापर्यंत त्यांनी पोहोचवायचा प्रयत्न केलाय आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा लाभ देखील मिळाला आहे। मिळाला की नाही? लाडक्या बहिणींना मिळाला ना? सगळ्यांनी वरती हात करायचा आहे। आता आपल्या लाडक्या भावाला आपल्याला मतदान करायचंय। येत्या 15 तारखेला सगळ्यांनी शिव धनुष्यबाण आपले हे 4ही उमेदवार यांना निवडून द्यायचे। 3 उमेदवार, तिन्ही उमेदवारांना आपल्याला धनुष्यबाणाच्या निशाणीवर जास्तीत जास्त मतदान करून पुन्हा अजून जास्त आपल्याला आपल्या प्रभागाची सेवा पण करायची आहे। प्रभागाचा भाजपाचे काही धनदांडगे गरीब माय माऊलींना, तरुणांना पैशाच्या जीवावर विकत घेण्याचे स्वप्न बघत आहेत। त्यापैकी 4 वर्ष 4 पंचवार्षिक पडलेले उमेदवार देखील या ठिकाणी रिंगणात आहेत। राष्ट्रवादीचे तर त्यामध्ये सन्माननीय व्यासपीठ मी सगळ्यांना एक विनंती करतो, 2 मिनिटाचा विषय होता। पाट किनाऱ्यावर ताई जे काही घरं आहेत ते उठू नये म्हणून, त्यांचं अतिक्रमण उठू नये म्हणून काही माजी नगरसेवकांनी त्यांच्याकडून कोर्टात केस लढायची म्हणून पैसे घेतले वकिलांना देण्यासाठी। ताई शर्मेची गोष्ट आहे, ते माजी नगरसेवकांनी कोर्टाच्या त्या वकिलांपर्यंत ते पैसे पोहोचवले नाही। या उलट घरकुल योजना मंजूर करून देतो म्हणून माय मौल्यांकडून 10,000 रुपये लाच घेतली अधिकाऱ्याला द्यायचे म्हणून। अशा माजी नगरसेवकाला, पडणाऱ्या नगरसेवकाला तुम्हाला निवडून द्यायचंय का? एवढं वचन घ्या तुम्ही। का उमेदीने तुमच्या सोबत ज्या फुलेनगरमध्ये ज्या माझ्या बाबांनी जे फुलेनगर वसवलं त्यांचा मी नातू या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष आंदोलनातनं वेगवेगळे प्रश्न, सातबाऱ्याचा असेल, विविध प्रश्न असेल, घरकुल आम्ही 1ही रुपया न घेता मंजूर करून दिलेले आहेत।
अशा उमेदवाराला तुम्हाला पाठिंबा द्यायचा की तुम्ही विचार करा. या ठिकाणी आमच्या वहिनी साहेब आहेत, सविताताई अनिल वाल्ले, त्याच्यानंतर सुरेखाताई आहेत गवळी. मी उमेदवार आहे, मोठ्या ताकदीने तुम्हाला निवडून द्यावं लागेल. मी ताई तुम्हाला शब्द देतो आणि वचनही तुमच्याकडून घेतो की सगळ्या माय माऊली बहिणींना तुम्हाला सांगायचं आहे की येत्या 14 तारखेला संक्रांतीचं त्यांचं तोंड, 15 तारखेला त्यांचं तोंड गोड आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब करणार आहेत. बहिणींना शब्द देणारा, तो शब्द पाळणारा महाराष्ट्राचा एकमेव लाडका मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचा लाडका भाऊ जर कोणी असेल तर तो एकनाथरावजी शिंदे साहेब आहे. ते कडकडून मी तर सांगायची इच्छा करतो. वेळेच्या अभावी मला बरंच काही बोलायचं होतं पण मी थांबतो आणि माझ्या आदरणीय मंजुळेताई यांना मी विनंती करतो की त्यांनी महिला भगिनींना, तरुणांना आणि नागरिकांना. बापू तुम्ही बोलता 2 मिनिटं. हा येस या. या धुळे शहरामध्ये हजारो तरुणांनी आणि तरुणींनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काही लोकांना त्या ठिकाणी सामदाम दंड होत आणि लाखो करोडो रुपयाची बिदाबी त्या ठिकाणी दिली आणि त्यांचे काही 4 नगरसेवक त्यांनी त्या ठिकाणी बिनविरोध करून घेतले. काय असं काम गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने या धुळे महानगरामध्ये उभं केलं होतं की यांचे 4 नगरसेवक बिनविरोध झाले. आमचा शिवसेनेचा एक उमेदवार पळला, तो गोटे खरे खटा हरामखोर, तो मिल परिसरामध्ये त्याची अवकात नव्हती, त्याला कोणी उभं करत नव्हतं. शिवसेनेने त्याला एबी फॉर्म लावून त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि तो हरामखोर 60 लाख रुपयामध्ये त्या ठिकाणी विकल्या गेला आणि त्यांचा नगरसेवक त्या ठिकाणी बिनविरोध झाला. यांचा विकास काही नाही, हा भकास विकास आहे. रणजित भोसले कसा बिनविरोध झाला, ते बाकीचे 2 कसे बिनविरोध झाले, हे सगळे आर्थिक देवाणघेवाण त्या ठिकाणी झाली. आमचे उमेदवार देखील धुळे शहरामध्येच आम्ही ठेवले होते. त्या उमेदवारांवर देखील त्या ठिकाणी दबाव येत होता. मला 1 करोड रुपयाची ऑफर होते. किती? 1 करोड रुपये घ्या आणि संजू भाऊ तुम्ही अनिल पाटीलच्या बायको समोर तुमच्या बायकोची उमेदवारी त्या ठिकाणी मागवल्या. हा कोण अनिल पाटील? काय काम त्याचं? गेल्या 15 वर्षांमध्ये तो या मोगलाई परिसरामध्ये कोणाच्या सुखात आला नाही, कोणाच्या दुःखामध्ये आला नाही, परंतु 5-25 कार्यकर्ते दारोडे बेवडे करून त्यांनी चौकामध्ये त्या ठिकाणी मातवलेले आहे. हा पुढचा चौकात बघा, संध्याकाळी टोळक्याचे टोळके या ठिकाणी येऊन बसतात आणि तुमच्या परिवारामध्ये नवसाच्या तुमच्या पोरांना त्या ठिकाणी दारूचं व्यसन लावल्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आजच्या या आपल्या भागातील कॉर्नर सभेसाठी आपल्या प्रभागातील उमेदवारांनी आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आम्ही आमच्या वतीने आपल्याला एकच कळकळीची विनंती करतो की अगदी सामान्य परिवारातले आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्यांची जाण ठेवणारे आपल्या समोर शिवसेनेतर्फे उमेदवारी करत आहेत. आपल्या प्रभागात, आपल्या वार्डात, आपल्या गल्लीबोळात अनेक प्रकारचे नेते धनदांडगे येतील आणि आपल्या मतांचा जोगवा फक्त आता प्रचारापुरता मागतील, परंतु सदैव सतत 5 वर्ष आपल्या सेवेसाठी तत्पर असणारे उमेदवार आपल्या पक्षाने, शिवसेनेने आपल्या समोर उमेदवार उभे केलेले आहेत. 5 वर्ष आपल्या सेवेची त्यांना संधी द्यावी. निश्चितपणे आपल्या प्रभागाचा विकास, ही निवडणूक वॉटर गटार मीटरची निवडणूक आहे, परंतु आमचे उमेदवार, मी अतिशय नम्रपणे सांगेल की आपल्या छोट्या छोट्या आपल्या ज्या समस्या असतात, मूलभूत सोयी सुविधा असतात, त्या सोयी, या समस्या सोडवण्यासाठी आपले या ठिकाणी सामान्य परिवारातले उमेदवार आपल्यासाठी सदैव कटिबद्ध असतील.
फक्त आपल्या प्रभागात रस्ते आणि गटार न करता आपल्या छोट्या छोट्या ज्या गरजा असतात, आपल्या शहरी भागात दाखले जे छोटे छोटे दाखले असतात, दाखले सुद्धा आपल्या कार्यालयातून, शिवसेनेच्या संपर्क कार्यालयातून दाखले देण्याचं काम याच्या आधी देखील आमचे काम फार मोठं आहे. या ठिकाणी जे आपल्या प्रभागाच्या महिला असतील, या महिलांना जे काही भांडे शासनाच्या वतीने जे काही योजना होती, जो काही समाजाला भांडे वाटण्याचा जो काही उपक्रम होता, तो संजीवभाऊ वाल्ले यांनी संपूर्ण मोगलाई भागामध्ये उत्तमपणे त्यांनी तो योजनेचा लाभ आपल्या भागातल्या महिलांना देऊ केला. म्हणून संजीव भाऊंचं मोठं काम आहे. त्यांच्या जे काही अर्धांगिनी आहेत त्या या प्रभागामध्ये एक ओबीसी महिला म्हणून उमेदवारी करत आहेत. त्यांचं देखील आपल्याला प्रचंड मताने त्यांना निवडून पाठवून आपल्याला आपलं प्रतिनिधित्व धुळे महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे. त्याचबरोबर नवीन अर्जुन अप्पा गवडी आहेत, त्यांचे सुनबाई या ठिकाणी किरण भाऊ यांच्या पत्नी या ठिकाणी प्रथमच उमेदवारी करण्यासाठी उभे आहेत. तर आपण त्यांना देखील एक गवडी समाजाचं आपण प्रतिनिधित्व, आपला जो काही मोगलाई भाग आहे, या मोगलाई भागाचं मूळ नाव हे कृष्णनगर आहे मित्रांनो. तर या कृष्णनगरामधून आपल्याला आपल्या गवडी बंधू यांच्या पत्नींना आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे मित्रांनो. कारण ज्यावेळेस या प्रभागामध्ये आम्ही विकास कामांना आणण्याचा प्रयत्न केला, शासनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शासनाच्या योजना आणल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीच्या अंतर्गत आम्ही या भागामध्ये एक मोठं असं विपश्यना केंद्र शासनाच्या वतीने मंजूर करून आणलं आणि त्या विपश्यना केंद्राला या ठिकाणामधील काही जे काही जारीचे शुक्राचार्य आहेत त्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध विहाराला आणि त्या विपश्यना केंद्राला विरोध केला. म्हणून मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.